असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली। नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज देण्यात आली। गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शवलाय। यावेळी संबंधित आरोपी अवधूत श्यामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली। यापुढे गावात दारू विक्री करणार नसल्याचं माफी मागत जाहीरपणे त्याने सांगितलं। मी असलदे गावात दारू विक्री करत होतो। पोलिसांची वेळ पडल्यानंतर मी दारू आता बंद करणार आहे। असलदे गावात परत मी दारू विकणार नाही आणि सर्वांची माफी मागिततो आणि विचार बोल का दारू विकणार नाही याच्यापुढे परत गोवा बनावचं मी दारू विकणार नाही। असलदे गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे असलदे गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते। तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे दोन दारू विक्री करणारे गोवा बनावटीचे व्यक्ती आहेत। परवाच्या दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली। त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता। त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे। गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे। जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे। त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे।